विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर महाविकास आघाडीकडून अनेक मुद्दे मांडले जातील। महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे। तसंच नागपूरमधील हिंसाचार प्रकरण, प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यासह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर सरकारवर सडकून टीका करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण काढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे, पण इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील, तर सत्ताधारी दिशा सालियनच्या मुद्द्यावर मात्र विरोधकांवर आगपाखड करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चित लागवी, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं असेल तर संपूर्ण अधिवेशनामध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये सातत्यानं ज्या काही गोष्टींवर झुंपली ती म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल आणि दुसरीकडे वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल। त्यामुळे आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये शेतकरी, महिला आणि एकंदरीत बेरोजगारी आणि गुन्हेगारी या चार प्रमुख मुद्द्यांवरती कुठेतरी विरोधक आहेत ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात। काल महाविकास आघाडीच्या बैठकीतही त्याप्रमाणे चर्चा झालेली आहे। दुसरीकडे ज्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या 5 रिक्त जागा होत्या त्यांना काल शपथपत्र देण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांचा शपथविधी आहे त्या नवनिर्मित आमदारांचा तो आज पार पडेल। आणि तिसरी महत्वाची गोष्ट काही लक्षवेधी आहेत ज्यामध्ये सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपू शकतात। त्याच्यामध्ये विशेष करून जी राज्यातील देवस्थानांच्या समिती आहे ज्यावरती वक्फ बोर्डाने कुठेतरी दावा केला होता या मुद्द्यावरती, आणि दुसरीकडे अहिल्यानगरमधील एक महत्वाची लक्षवेधी आहे ज्यामध्ये धर्मांतरण करण्यासाठी काही शासकीय जमिनींवरती धार्मिक स्थळांनी अतिक्रमण केलेली आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप आहे ते आज सभागृहामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळू शकतं। लागवी, निश्चित चेतन, या सगळ्या मुद्द्यात आता मात्र विरोधी पक्ष नेते संदर्भात सुद्धा मुद्दा उपस्थित केला जातो। मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही असेच आमच्या सोबत जोडून राहा। पुढची बातमी नेमकी या संदर्भातली आहे ज्यावर मला तुमच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे। विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये। विरोधकांनी 3 वेळा राहुल नार्वेकरांची भेटही घेतली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून तारीख पे तारीख हे सध्या सुरू आहे। चेतन, खरं तर हाच मुद्दा आहे, वारंवार या सगळ्या मुद्द्यावर भेट घेतली जाते। या सगळ्या मुद्द्यावर भास्कर जाधव यांचं नाव समोर आलेलं होतं। असं म्हटलं जात होतं की अगदी शेवटपर्यंत भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा केली जाईल। असं सगळं चित्र असताना केवळ तारीख पे तारीख नेमकं कुठं पाणी मुरतंय? निश्चित लागवी, या बाबतीतील सर्वप्रथम बातमी आहे ती आपण लोकशाहीच्या माध्यमातून दाखवली होती की विरोधी पक्षनेते पदाची निवड आहे ती तुर्तास तरी दुसर दिसत आहे। आणि त्या प्रकारे आपण पाहू शकतो की शिवसेना ठाकरे गटाने जी शिफारस केली भास्कर जाधव यांच्या नावाची ते सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 3 ते 4 महिन्यानंतर ही शिफारस करण्यात आलेली होती। त्यामुळे आता नेमकी संसदीय तरतूद काय आहे, विधिमंडळामधील नियम काय सांगतात याचा परिपूर्ण अभ्यास आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या कार्यालयाकडून केला जाऊ शकतो। त्यामुळे या अधिवेशनात तरी भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे। दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्राने जी एकंदरीत जो नियमात बदल केलेला होता आणि 10% जी अट नमूद केलेली होती, एकूण सदस्य संख्येच्या 10% ज्या पक्षाकडे सदस्य संख्या असेल त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद देता येतं। आणि तुर्तास महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट असेल, शरद पवार गट राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेस असेल, तिन्हींपैकी कुठल्याही पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या 10% अर्थात 288 पैकी 29 आमदारांचं संख्याबळ नाहीये। त्यामुळे तुर्तास तरी भास्कर जाधव यांचं विरोधी पक्षनेते होण्याचं पद आहे ते कुठेतरी भंगलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता कमी मानली जात आहे। त्यामुळे एकंदरीत आपण याआधी केंद्र शासनामध्ये पाहिलं असेल 2014 ते 19च्या काळामध्ये असेल किंवा 19 ते 24च्या काळामध्ये असेल, विरोधी पक्षनेते पदासाठी एक टर्ममध्ये पूर्ण काँग्रेसकडे बहुमत नव्हतं। त्यावेळी कुठलाही विरोधी पक्षनेता पद भाजपने किंबहुना नरेंद्र मोदी यांनी दिलेला नव्हता। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा आता त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। एकंदरीत एवढं मोठं बहुमत असताना विरोधी पक्षनेते पद देऊन समोरच्या पक्षाला कुठेतरी आपलीच डोकेदुखी वाढवण्याचं काम कुठलंही सरकार पॉलिटिकल अँगलने करणार नाही। त्यामुळे आता तरी भास्कर जाधव यांचं विरोधी पक्षनेते पद मिळण्याचं स्वप्न आहे ते कुठेतरी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे।
लागवी. निश्चित. चेतन तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.